चालत राहा, तू चालत राहा, तू चालत राहा पुढं. पावला नामालो दे उजेडाची फुलं, काळोखी वाट जळून टाक. नव्या दिसाला घाल तू हात, वादळ वाऱ्याला भिडून सांग तुझी जिगर कथा. चालत राहा, तू चालत राहा, तू चालत राहा पुढं. तू चालत राहा पुढं. चालत राहा, तू चालत राहा, तू चालत राहा पुढं. तू चालत राहा पुढं. सगळ्यांना नमस्कार आणि थँक्यू की तुम्ही सगळे आज इथे आलात. अर्थात खूप छान वाटतंय कारण सगळ्यांनी खूप कष्ट केलं या फिल्मच्या मागे आणि सगळ्यांनी खूप प्रामाणिकपणे काम केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली पहिली फिल्म येते तेव्हा ते आपलं बाळ असतं असं ते आहे. मी दीपक सरांशी पण बोलत होते आणि माझ्याही ही खूप जवळची फिल्म आहे. त्याच्यामुळे आता खूप आनंद होतोय की ती लवकरात लवकर लोकांच्या आम्ही हातात देणार आहोत आणि मी खूप एक्सायटेड आहे की त्यांना ट्रेलर कसा वाटतोय आणि फिल्म पुढे जाऊन कशी वाटेल हे बघायला. बरं, आता आपण आत्ता म्हणाला की ते बाळ असतं आपलं. आपण ज्यांचं बाळ आहात त्यांचं नाव पण आशा आहे. तर नाव आशा आहे म्हणून तुम्ही आशा करायला घेतलात की काय? खरं सांगायचं तर पहिल्यांदा मला तेच कनेक्ट झालं कारण फिल्मचं नाव आणि माझ्या आईचं नाव पण आशा आहे आणि माझी आई पण सरकारी शिक्षिका आहे. सो त्या दोघांची कामंही खूप सिमिलर आहेत. त्याच्यामुळे घर मूल संसार सांभाळून काम सांभाळणं आणि मालतीचाही स्ट्रगल तसाच आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आशा ही मला खूप जवळची आणि मी मालतीसारखी आहे जवळपास. त्याच्यामुळे मला हे सगळंच जवळच आहे. अरे वा, छान. आता सैराटमधली आर्ची ती पण थोडीशी बंडखोर भूमिका होती, यातही आहे, पण ती अधिक शांत, अंतर्गत, जबाबदारी, सगळ्या जाणीवा असलेली ही तुमची भूमिका आहे. तरी साकारताना काही आव्हान आली का? तयारी वगैरे? खरं तर नाही, कारण मी खूप त्याचा अभ्यास करून किंवा खूप काहीतरी मोठं करते असं मला नव्हतं वाटत करताना. कारण दीपक सरांनी ते इतकं सहज मांडलं होतं कागदावरती आणि इतकं सुंदर मांडलेलं. माझ्या डोक्यात एवढंच होतं की ती आहे अशी मालती फक्त मला साकारायची. अर्थात अभ्यास म्हणजे हाच की आशा सेविका काय पद्धतीने काम करतात आणि त्यांचा स्ट्रगल काय असतो, मानसिकरित्या त्यांना किती गोष्टींना सामोरे जावं लागतं. ह्याच छोट्या फार गोष्टी होत्या ज्या मला वाटतं मी त्याचा थोडाफार अभ्यास केला असेल. छानच. आता सायंकित कामत तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुमची या चित्रपटातली जी तुमची भूमिका आहे ती आशाच्या संघर्षाला कितपत साथ देते आणि आज काय वाटतं? खरं तर साथ देणारीच भूमिका आहे. अच्छा, म्हणजे साथ देणारं असावं आशाला. सगळ्या प्रेक्षकांनीही 21 डिसेंबरला साथ द्यायची आहे आणि घरातल्या प्रत्येक स्त्रीला साथ द्यायची आहे. पुढे सांगा. मला वाटतं की लग्नानंतर जर स्त्रीला कोणी साथ देऊ शकतो तर तो तिचा नवरा असतो. आणि या फिल्ममध्ये सुद्धा एक सिच्युएशन अशी येते की अख्खं गाव तिच्या विरोधात जातं आणि तेव्हा एकुलता एक तो तिच्या पाठीमागे तिच्या पाठीशी उभा राहतो आणि म्हणून ती पुढे प्रवास करू शकते. प्रवास तीच करते पण एक साथ एका व्यक्तीची हवी असते, तर ते कॅरेक्टर आहे. गुलाबाचे सारे काटे कसे गुलाबाचं झाले, तू असं तर सोबत दुःख मोरपिसं झाले, अशी सायंकितची भूमिका आहे यामध्ये. खूप सुंदर, खूप छान आणि शुभांगी. आता पुढचा प्रश्न तुला आहे. नेमकी तुझी भूमिका या संपूर्ण चित्रपटात किती महत्वाची आहे आणि नेमकी काय आहे? हा असा प्रश्न मला विचारला जातो आणि ज्याचं उत्तर खरं तर प्रामाणिकपणे सांगते मी नाही देऊ शकत. का? नाही, त्याचं कारणच आहे की माझं पात्र काय त्याचं नाव मी सांगते. माझ्या पात्राचं नाव कमला आहे, पण कमलाची नेमकी भूमिका काय आहे हे मी सांगायला गेले तर आमच्या कथानकाची किंवा सिनेमाची गोष्ट कुठेतरी उलगडत जाईल. पण आज इथे जी 2 उत्तरं दिली गेली त्यातनंच सांगते. एक म्हणजे दैवता मॅडमला तू प्रश्न विचारला होता की एका स्त्रीने स्त्रीसाठी उभं राहणं, तर त्यातली एक मी अशी स्त्री आहे जिच्यासाठी एक आशा उभी राहते. एक असं पात्र आहे की जिच्या मनातली आशा, जगण्याची उमेद जाते की काय, पण एक समाजात एक अशी आशा आहे की ती तिच्यासाठी उभी राहते, तिचं स्वतःचं अस्तित्व तिला जाणीव करून देते. तर अशी एका कमलासाठी एक मालती उभी राहते, तर ती कमला मी साकारते, एवढंच मी सांगेन. आणि मगाशी म्हटलंच तसं की रिंकूने जसं म्हटलं की आई, तिचं बाळ खूप महत्त्वाचं असतं. ते बाळ जन्माला येतं, त्या 9 महिन्याच्या वेदना ती सहन करते. जे बाळ आमचं 19 डिसेंबरला पडद्यावर येते, तर तशी एक मी आई आहे लेकरांची,
की जी खचते पण पुन्हा उभी राहते. एवढंच सांगेन आता. मी जसं सांगित म्हणाला साथ देणारी भूमिका आहे त्याची, तशी माझी सुद्धा आहे. तर मालती आहे तर ही ज्योती आहे. आणि तुम्ही जरा मगाशी सुरुवातीला म्हणाला होतात आशा सायकलवर बसते निघते, ती मनात एक ज्योत घेऊन जाते. तर ज्योत नाही, ती फक्त ज्योत नाही नेत, ती एक ज्योती आहे. ती ज्योती सुद्धा सायकलवर बसवून तिला घेऊन जाते. कदाचित ज्योती तेवढी उत्सुक नसेल, कारण खूपशा गोष्टी तिच्या घराच्या सगळ्या ज्या काही बायकांना सगळं सांभाळावं लागेल. पण मालती तिची एक अशी मैत्रीण आहे की जी ज्योतीला हाताला धरून बकोटीला टाकून चल ग असं करणारी, आणि हिला मी मैत्रीण म्हणून अगं बाई तू चल ग, आम्ही एकमेकींना चल ग करून आम्ही सायकलवरचा जो प्रवास करतो. आणि अनुभव म्हणाल तर मला रिंकूनेच सांगावं की सायकल आपण दोघी आम्हा दोघींना सायकल चालवायची होती. बरं, सायकल सरळ रस्त्याला नाही चालवायची होती, ती कुठे कशी चालवायची होती, आपण कशी गंमत जम्मत झाली, आणि हे सगळं तुम्हाला कळेलच थोडक्यात. पडद्यावर तर तुम्हाला दिसेलच. आणि मला मुळात फार भीती होती, पण सरांनी आम्हाला सांगितलं, दीपक सरांनी, मॅडम तुम्हाला येईल ना? मी म्हटलं सर हां सायकल येईल ना? हां. मग ती थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर आणि आम्ही दोघींनी एकत्र प्रॅक्टिस केल्यावर मग थोडीशी भीती गेली. आणि जी सुसाट सायकल चालवली आहे की खूप मजा आली चित्रपट शूटच्या दरम्यान, आणि ती तुम्हाला दिसेलच पडद्यावर. तर मला एवढंच म्हणायचंय, ही जी जोडगोळी आहे ना ही वेगळी आहे मालती आणि ज्योतीची, ती तुम्ही नक्की एन्जॉय कराल असं मला खूप वाटतं. थँक्यू. दिशा आपण योग्य दिशेने आशाला घेऊन गेल्यात असं म्हणायला हरकत नाही. आपली हो, भूमिका हो. तशीच आहे त्यामध्ये. हो. आणि जसं रिंकू म्हणाली ना की तिच्या आईचं नाव आशा आहे म्हणून तिने हा कुठेतरी चित्रपट करायचं तिचं झालं, किंवा तिला असं वाटलं की नाही करावा, तसं माझ्या बाबतीत पण झालंय. माझ्या पण आईचं नाव आशा आहे, आणि ते कुठेतरी माहित नाही असं खूप आतनं आलं की नाही आपण करूया, आपण हा चित्रपट करूया. तर मला तेवढंच कनेक्ट झालं, आणि ती खूप छान आमच्यात नंतर एक गोष्ट आणि ती बॉन्डिंग झाली. सो आता 19 डिसेंबरला सगळ्यांना कळेल की आम्ही खूप प्रेमाने हा चित्रपट बनवला आहे, आणि तुम्हाला बघताना खरंच खूप आनंद होईल, आणि तुम्हाला हा आमचा भावनिक प्रवास दिसेल, आणि आमच्या जेन्युइन प्रयत्नांना तुम्ही यश मिळवून द्याल याची मला खात्री आहे. धन्यवाद. सगळ्यात आधी माझी भूमिका म्हणजे पाठिंबा न देणारी भूमिका आहे. बाकी सगळ्यांच्या बरोबरचा कामाचा अनुभव अगदीच छान होता. म्हणजे रिंकू बरोबर काम करताना जरा मला असं वाटलं होतं की ही कशी वागेल वगैरे. हा भीती वाटली. हो, पहिल्याच दिवशी अरे ही कशी वागेल, स्टार होती बाबा पण ती, पण नाही, शी इज व्हेरी मच डाऊन टू अर्थ मुलगी, म्हणजे अगदी नेक्स्ट डोअर गर्ल म्हणून आपण. इतका छान अनुभव आहे तिच्या बरोबरच्या कामाचा साहेब की हिच्या बरोबर तर काही काम नव्हतंच माझं. नाही, तुम्ही वेगळ्याच होता. माझं फक्त रिंकू सायंकित, रिंकूचे बाबा आणि गावकरी. तर ह्या सिनेमामध्ये माझं पाठिंबा न देणारं, सहाय्य न करणारं असं कॅरेक्टर होतं. सरांनी खूप छान करून घेतलं. जी प्रत्येक घरात असते ती खडूस सासू. हा, आणि मला सवय आहे ना खडूसगिरी करायची, त्यामुळे मला विशेष त्रास नाही झाला हे कॅरेक्टर करताना. रेग्युलर आहे माझं. म्हणजे पण पडद्यावर अप्रतिम जोडी ही सुद्धा आहे. Yes. यू विल एन्जॉय या दोघींचं जे काही पडद्यावर रंगतंय ना ते कमाल आहे. शुभांगी माहिती ना आता, माहिती आता काय रंगतंय? पडद्यावरची ह्या दोघींची जोडी अप्रतिम आहे. म्हणजे जी काय धमाल या दोघींनी पडद्यावर उडवली आहे ना ती केवळ अशक्य आहे. सो 19 डिसेंबरला बघा म्हणजे बघाच. बरं हां, थँक्स यू असं म्हटलं मी. थँक्स यू. थँक्स यू. थँक्स यू. धन्यवाद. सर्वप्रथम आपण सगळ्या मीडियातल्या मित्रांना नमस्कार. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात. माननीय विश्वास पाटील सर, एका फोन कॉलवर तुमच्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथे आलात त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. आशा चित्रपटाचे सगळे कलाकार, मित्र, तंत्रज्ञ आणि इथे उपस्थित असलेले सर्व मित्रमंडळी, पुन्हा एकदा सगळ्यांचं वेलकम, सुस्वागतम. आता प्रश्नाचं उत्तर देतो. आशा हा विषय कशा पद्धतीने आला? खरं तर गेल्या 2 दिवसात मीडियात बऱ्यापैकी आम्ही हेच उत्तर देतो, पण मला असं वाटतं की आता ते रिपीट करायला हरकत नाही. भारतात
जवळपास 13 लाख आशा वर्कर काम करतात. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात इथे राजू देसले सर आहेत आमचे मित्र, ते जास्त योग्य आकडे सांगू शकतात, पण तरीही महाराष्ट्रात 1.25 लाखाच्या वर आशा ताई आहेत. आणि कोविडच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळे घरात बसलो होतो त्यावेळी फार ठराविक लोक बाहेर होते, त्यात आशाताई होत्या. म्हणजे घरोघरी जाऊन कोविडचे आकडे ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवणारी कोण होतं, तर ती आशाताई होती. त्यामुळे कोविडच्या काळात जेव्हा सगळं बंद होतं, मीही घरात होतो, पण मला ती आशा दिसत होती आणि त्यातनं कुतूहल निर्माण झालं की अरे हे काहीतरी वेगळं करतायत बरं का, आपण त्यांचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग त्यातनं रिसर्च करत करत गेलो. योगायोगाने झालं असं की आमच्या निर्माता मॅडम त्यांची NGO आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या आशाचं ट्रेनिंग घेत होत्या उत्तर महाराष्ट्रातल्या एका गावात. जवळपास 150-200 आशाताई त्या ठिकाणी होत्या, इथेही आता उपस्थित आहेत माझ्या माहितीनुसार. तर त्यांनी बऱ्यापैकी माहिती सांगितली की आम्ही असं काम करतो, आम्ही तसं काम करतो. तर त्यात एक 20-21 वर्षाची एकदम तरुण नुकतंच लग्न झालेली आशाताई होती आणि वेलकम सर. आणि तिने उत्तर दिलं की मला ना दिवसभर असा असा त्रास होतो, मी ST ने अशा ठिकाणी जाते, दवाखान्यात ऍडमिट झालं की आम्ही असं करतो. तर तिच्या डोळ्यात असा स्पार्क होता आणि शेवटी जाता जाता तिचं असं म्हणणं होतं की मी हे काम फक्त पैशासाठी नाही करत, मला या आशामुळे ना एक ओळख मिळते. या गावात मी पूर्वी कुणाची तरी सून होती, कुणाची तरी मुलगी होती, कुणाची तरी बायको होती, पण मला असं वाटतं की मी पहिल्यांदा की ओ आशाताई असं म्हणून गावकरी मला ओळखतात, तेव्हा मला माझी ओळख वाटते. आणि तोच एक क्षण होता की असं वाटलं की अरे याच्यावर तर सिनेमा व्हायला पाहिजे. आणि मग सगळा पुढचा प्रवास झाला, आम्ही इतर लोकांना भेटलो आणि आज तुमच्या समोर आशा हा चित्रपट येतोय. पण एक गोष्ट प्रकर्षाने मला सांगावीशी वाटते की आशाताई किंवा अंगणवाडी सेविका, ANM नर्स नुसतं हेच म्हणून नाहीये हा चित्रपट. हा चित्रपट एखादी स्त्री जेव्हा घराच्या बाहेर उंबरठा ओलांडून घरासाठी बाहेर पडते काम करायला, तेव्हा तिच्याकडे प्रचंड अपेक्षा असतात, तेवढेच बर्डनही असतं. ते बर्डन बाहेरच्या जगाचं असतं, तितकंच घरच्यांचं असतं. तर ते घर, चूल, मूल सांभाळून आपलं काम सांभाळणं हे प्रचंड कष्टाचं काम आहे. आणि मला असं वाटतं की मग ती शहरात काम करणारी असू देत किंवा ग्रामीण भागात काम करणारी असू देत, ती डॉक्टर, नर्स असू दे किंवा पोलीस ऑफिसर, IAS ऑफिसर असू देत, प्रत्येक स्त्रीचा हा संघर्ष सेम आहे. त्यामुळे या भावना सुद्धा युनिव्हर्सल आहेत आणि त्या प्रत्येक स्त्रीच्या आशासाठी आम्ही हा आशा चित्रपट निर्माण केला. ताईंशी माझा संपर्क कोविड काळात आला पहिल्यांदा, जेव्हा आम्ही सर्वजण लॉकडाऊनच्या वेळेला गावी गेले तर त्यावेळेला पहिल्यांदा आशा मला दिसली आणि मग त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग लक्षात आलं की अख्ख्या आरोग्य यंत्रणेचा जो कणा आहे पब्लिक हेल्थ केअर सिस्टमचा, त्या म्हणजे आशा आहेत. आणि ह्यांच्या मी विषयाची निवड केली म्हणण्यापेक्षा त्या विषयावर मी काहीतरी करावं याची पुण्याई मला लाभली, हे याचंच माझं सर्व काही आलं. आणि अर्थातच मी नेहमी असं म्हणते की समाज बदलण्याचे, समाजात काही बदल आणायचा असेल तर विविध लोक वेगवेगळे माध्यमं वापरतात. मी चित्रपट माध्यम वापरले जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा. आणि अर्थातच विषय आहे म्हणून तो रंजक असला पाहिजे, सिनेमाच्या माध्यमातून असला पाहिजे, सुटसुटीत असलं पाहिजे, तरच तो शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचतो. तर त्याला फार क्लिष्ट न करता हलकं फुलकं ट्रीटमेंट करण्याची जी काय म्हणतात जबाबदारी आहे ते दिग्दर्शकांनी उत्तमरित्या पार पाडली आहे. ते चित्रपट येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. आणि तुम्ही म्हणालात महिला निर्माती म्हणून, अर्थातच महिला निर्माती आहे तर महिलांचा विषय जो आहे तो आपल्याला जवळचा वाटतो. आणि मगाशी दिग्दर्शक म्हणाले त्याप्रमाणे ही काय एका आशाची गोष्ट नाही आहे, तर घराच्या बाहेर उंबरठा ओलांडून जी बाई जाते त्या प्रत्येक स्त्रीच्या आतला आणि बाहेरचा आणि समाजाचा जो संघर्ष असतो त्या संघर्षाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आशा आहे. आणि म्हणूनच ती आशा मला फार भावली. व्यावसायिक गणित मला वाटतं की मी मगाशी म्हणाले पुण्याई, त्यामुळे पुण्याई शब्द योग्य आहे, कारण ते जेव्हा आपण एखाद्या चांगल्या इंटेन्शननी पुढे जातो तेव्हा लोक आपोआप जुळत जातात. आणि म्हणून आमचे सहनिर्माते निलेश कुवर, त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली ते म्हणाले करूया, हा विषय खूप सुंदर आहे, बाकी बघूया पुढे व्यावसायिक गणित, चित्रपट चालेल नाही चालेल ते सगळं नंतरचं, पण आपण हे करूया. सो पहिल्याच मीटिंगमध्ये ते एक कन्व्हिक्शन होतं. आणि नंतर मग डिस्ट्रीब्युशन हे आमचं काही पिंड नाही आहे. मुरली सरांशी बोलताना ते म्हणाले बहुत प्यारी फिल्म बनी है, देवताजी करते हैं इसको. तर ते म्हटलं ना, आपण जेव्हा एखादा उचलतो काही बिडा. गुड इवनिंग. सबसे पहला श्रेय तो हमारे
लिरिक्स राइटर और डायरेक्टर इनको जाते टोटली बिकॉज बहुत अप्रोप्रिएट लिरिक्स उन्होंने लिखे सबसे पहले भले ने भले मुलगंट इज नॉट हियर टू और इंस्पिरेशन मेनली तो पहले तो सर के साथ काम करके ही आती है एंड दिस इज़ नॉट अ फर्स्ट प्रोजेक्ट टुगेदर सो वहाँ से बहुत अच्छी एंड आज सबने बोला कि फिल्म में जो इंटेंशन जो सबने डाला है फिल्म का सो एक बहुत प्यार से दिल से बनाने वाली फिल्म थी सो द सॉन्ग ऑल्सो हैड टू बी दैट म्यूजिकल एंड सॉन्ग हैड टू कनेक्ट विद पीपल एंड कनेक्ट विद द स्टोरी एंड कनेक्ट विद द ब्यूटिफुल रिंकू सो आई थिंक दैट इज द मेन इंस्पिरेशन एंड बाकी इनका मॅजिक आहे सो हे माझ्यासाठी पहिलंच प्रोजेक्ट होतं मोठं प्रोजेक्ट होतं थँक्स टू आशिष आणि सर दॅट त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला हा चान्स दिला पहिली गोष्ट तर सेकंडली मला जेव्हा आशिषने सांगितलं की असं एक प्रोजेक्ट आहे आणि आपण असं गाणं करायचं आहे आणि दिस इज द टॉपिक तेव्हा जसं मॅम आत्ता म्हणाल्या मी पण शहरात वाढलेली आहे त्यामुळे माझं पण आशा सेविकेंशी ॲज सच संबंध एवढा नाही आलेला सो जेव्हा मला कळलं की असं प्रोजेक्ट आहे आणि आशा नावाचा पिक्चर आहे तेव्हा मी थोडंसं त्याच्यावरती थोडं वाचलं म्हणजे रिसर्च केलं ऑफकोर्स टू अंडरस्टँड की काय एक्झॅक्टली आहे आणि काय ती भावना आहे लाईक यू सेड आणि शब्द आणि चाल इतकी सुंदर ऑलरेडी ह्यांनी करून ठेवली तर त्यामुळे माझं काम खूप सोपं झालं सो त्यामुळे त्यांच्या इन्स्पिरेशनमुळे आणि प्रोत्साहनामुळे मी खूप भाग्यवान आहे ॲक्च्युली आय वुड से की असं प्रोजेक्ट मला फर्स्ट प्रोजेक्ट म्हणून मिळालं सच अ बिग डील फॉर मी आणि तो सगळाच विचार करून मी गाणं प्रॅक्टिस करायला आणि म्हणायला सुरुवात केली सो आय थिंक इट वॉज अबाउट ग्रॅटिट्यूड अजून काही नाही स्वागत करत असताना त्यांचे 2 शब्द या ठिकाणी आपण बोलूया त्यांनी 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत प्रथमतः आशा चित्रपटाची निर्मिती झाली याबद्दल महाराष्ट्रातील 78,000 आशा 4,000 गटप्रवर्तक त्यांचे कुटुंब आणि सर्व आरोग्य विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांचं अभिनंदनही करतो खरं आशा हे जे नाव आहे ॲक्रेडिकल सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट हा इंग्लिशमधून मराठीमध्ये शॉर्ट म्हणजे आशाची निर्मिती झाल्यानंतर 2005 नंतर महाराष्ट्रात जेव्हापासून आशा काम करतायत त्यांचं जीवन हे मी त्या दिवसापासून त्यांच्या सोबत आहे आणि महाराष्ट्रातल्या आशा संघटनांना सर्व आशांना एकत्रित करून संघर्ष केला आहे 2016 पर्यंत ह्या आशाताईंना महिनाभर काम करून 2,000 रुपये सुद्धा मिळत नव्हते परंतु त्यानंतरच्या काळामध्ये कोरोना आला आणि कोरोना काळामध्ये आशाताईंची सर्व दखल घेतली गेली आणि आज आम्ही संघर्ष करून कुटुंबाचा संघर्ष तर आहे तो चित्रपटात मी अतिशय चांगलाच दाखवला असेल आम्हाला पाहायला उत्सुकता आहे कारण मी अनेक आशाताईंचं आयुष्य पाहतोय की कुटुंबातला पती त्याची सासूबाई यांचं जे योगदान त्यांना काम करताना आहे ते कधी विसरता येणार नाही त्याशिवाय आशाताई काम करूच शकत नाही हेही या निमित्ताने सांगू इच्छितो आणि आशाताईंचा संघर्ष हा 24 तास काम करणार आहे परंतु आजही त्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा नाही आणि त्यांना किमान वेतन सुद्धा मिळत नाही ही आमची भावना आहे आणि म्हणून ज्या महिला 24 तास काम करतात महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलांचा आदर करतो असं आपण म्हणतो परंतु जेव्हा वेतनाचा प्रश्न येतो तेव्हा महिलांना दुय्यम स्थान या देशामध्ये मिळतं याचं दुःख आहे 13 लाख अशा देशामध्ये काम करतायत बहुसंख्य राज्यामध्ये अजूनही मोबदला कमी आहे पण महाराष्ट्र सरकारने चांगल्या प्रकारची दखल कोरोना नंतर घेऊन आज आशाताई जवळपास 15,000 ते 17,000 रुपये महिन्याला कमवू शकतायत हा आशाताईंचा संघर्षाचा विजय असं मला वाटतं पुन्हा एकदा ह्या संपूर्ण तुमच्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ह्या निमित्ताने आव्हान करतो महाराष्ट्रातील सर्व आशा भगिनी तर चित्रपट पाहणार आहेतच पण त्यांचं कुटुंब सासूबाई सुद्धा पाहतील आणि त्यांचे पतिराज सुद्धा येतील आणि आम्ही आरोग्य विभागालाही विनंती करणार आहोत की आपण मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुद्धा पाहावं कारण हा परिवार आरोग्य विभागाचा आहे आणि ग्रामपंचायतीने आशाची निवड केलेली आहे म्हणून आम्ही सरपंचांनाही विनंती करणार आहोत की हा चित्रपट आपल्या गावच्या आशाताईच्या सन्मानार्थ सर्व गावकऱ्यांनी जाऊन पाहावा असंही आवाहन आपल्याच्या वतीने करतो आणि आशा चित्रपट हे महिलांचं एक वेगळी ओळख आणि ज्यांनी जागतिक पातळीवरती आशाताईंचा गौरव महाराष्ट्र देशातला गौरव जागतिक पातळीवरती आरोग्य संघटनेने कोरोना काळानंतर केला होता आणि त्यानंतर गौरव जर केला असेल तर आपल्या ह्या टीमने या चित्रपट निर्मितीच्या निमित्ताने केलंय म्हणून पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो